मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस वेगळं पीक करत असतो. याच्यामध्ये नाही सापडलं तर त्याच्यामध्ये सापडलं ना, अशा हिशोबाने आपण आलटून पालटून पिकं करत असतो. आणि कोणत्या सीझनला कोणतं पीक महाग विकतं त्याचासुद्धा विचार करतो आपण. लावते वेळेस जी गोष्ट महाग आहे ती करत असतो. पण कसं असतं, ज्या सीझनला जी गोष्ट चांगली येते ती करणं आवश्यक असतं, कारण ॲव्हरेजच्या बाबतीत किंवा खर्चाच्या बाबतीत आपल्याला थोडासा फायदा होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पावसाळ्यात काकडी लावल्यावरती काय काय फायदा होतो, किंवा काय काय गोष्टींना किंवा कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, झाडामध्ये पिकामध्ये काय बदल असतात, किंवा रोग कोणते असतात, कोणत्या गोष्टींचा फायदा होतो, आणि मार्केटविषयी सुद्धा थोडंसं जाणून घेऊया की मार्केट कसं असतं. त्यात पहिली गोष्ट म्हणजे विषय काय असतो, वेलवर्गीय कुठलंही पीक असू दे, पावसाळ्यात एकदम जोमदारच येत असतं. ते आपण इथून मागं पण प्रत्येक वेळेस सांगत असतो वेलवर्गीय पिकाच्या व्हिडिओमध्ये. कारण काय असतं, पानं धुतली जातात, शेंड्यावरती पाणी पडलं की लगेच आघारी लांबत असते आणि वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. सोबतच जे मावा वगैरे असते असे कीड कमी राहतात पावसाळ्यात. आणि बुरी आणि करपा हे सुद्धा कमी राहतं. रोगाचं प्रमाण हे खूप कमी असतं. आणि समस्या काय असतात ते पण जाणून घेऊया आपण. कारण सगळ्यात चांगल्या गोष्टी नसतात. आपण खतपाणी केलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपण ह्याला खतं टाकायची जर ड्रिप नसेल तर आपण पाण्याची बचत होत असते. कमी पाण्यामध्ये म्हणजे एखादं दुसरं खत टाकलं आणि पाऊस येऊन गेला तरी भागून जात असतं. पण जर ड्रिप असेल, मल्चिंग पेपर असेल तर त्याचा फायदा नाही होत, कारण मल्चिंग पेपरच्या खाली काही पाऊस जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला ड्रिपच्याच साहाय्याने भिजवावं लागतं. आता काकडीचं पीक कसं असतं, दिवसाआड तोडायचं असतं. आता ही वाढ इथपर्यंत झालेली, आता ह्याला फुलं वगैरे लागलेली, तर छोट्या काकड्या लागल्या, तर आता ह्याला जास्त फुलं लागण्यासाठी 12 सोडलं पाहिजेत, 13-40-13 किंवा फुगण्यासाठी 05233. आणि सोबतच जे जास्त पिवळी जर झाडं पडली, वेलं पडली, कारण जास्त पाऊस झाल्यावरती सुद्धा पिवळपणा येत असतो पिकामध्ये, त्यासाठी आपण 19-19 सुद्धा सोडू शकतो. आणि सोबतच ह्याच्यामध्ये समस्या काय असतात, पावसाळा जास्त असला तर तोडण्याची सगळ्यात जास्त समस्या असते, म्हणजे तोडणी उरकत नाही आणि काकडीला दिवसाडच तोडावं लागतं. त्याचबरोबर जर काकडी खाली असेल, म्हणजे अशी बेडला खाली असेल, ताऱ्यावरती वगैरे नसेल, ताऱ्यावरती लावणं थोडंसं जास्त कुटाण्याचंच आहे, कारण प्रत्येक वेलवरती चढवावा लागतो. काकडीची वेल काय असं दोडक्यासारखा कारल्यासारखा आघारी धरून वरती चालत नाही. त्याला जेवढा आपण वरती चढवून तेवढाच वरती जातो तो. आणि वजन असतं काकडीला, त्याच्यामुळं त्याचं वेल जास्त खालीच पांगायला जास्त मदत होती. आणि जमिनीला धरून त्याच्या आऱ्या पण वाढत असतात. आणि काय होतं, पाऊस झाल्याच्यानंतर काकड्या भरण्याचा किंवा धुण्याचा म्हणजे तो कुटाणा वाढत असतो. पण एक विषय असतो, काकडी भरली नाही भरली, माझं ते एक असं सजेशन आहे की प्रत्येक वेळेस काकडी तोडल्याच्यानंतर धुतलीच पाहिजे, कारण धुतल्याच्यानंतर तिला क्वालिटी दिसती, चमक दिसती. आणि जी पांढरी पावडर आहे ती निघल्याच्यानंतर ती काकडी दिसताना एकदम मार्केटला उठावदार दिसत असते. त्याच्यामुळं काकडी धुणं हे खूप गरजेचं आहे. आता मार्केटच्या बाबतीत विषय, सुरुवातीला काय असतं, उन्हाळ्यात कोणी लावलेलं नसतं, आता ही उन्हाळ्यात लावलेली, त्याच्यामुळं लवकरच मार्केटला येणार आहे. आणि पावसाच्या टायमाला थोडंसं मार्केटला कसं थंड असलं, म्हणजे थंड पदार्थ आहे, त्याच्यामुळं थोडासा मार खाऊ शकतो. पण आता कोणत्याही सीझनला कोणत्याही गोष्टी आवडतात, त्याच्यामुळं असं काही सांगू शकत नाही, कारण आवक कमी असल्यावरती महाग विकणं किंवा स्वस्त जाणं ह्या गोष्टी काय हातात नसतात. ते त्या वेळेच्या वातावरणावरती किंवा पीक येण्याच्या आवाकीवरती सुद्धा असू शकतं. माझ्या मते 10 ते 20 रुपये किलोनी जरी काकडी गेली तरी भरपूर फायद्याची असते, कारण दिवसाड येत असते, वजन भरपूर असतं आणि कमी कुटाण्याची असते, कमी कष्टाची असते, कमी खर्चाची असते, त्याच्यामुळं आणि थोड्या दिवसात निघत असते. आणि आपण चांगली जपली तर 1.5-2 महिने 3 महिने पण चालती खता पाण्याला जपल्याच्या नंतर. तर आजचा व्हिडिओ होता पावसाळ्यातल्या काकडीबद्दलचा. कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सोबतच चॅनलवरच्या पाठीमागचे व्हिडिओसुद्धा बघा. त्याच्यामध्ये बरीच शेतीविषयीची माहिती तुम्हाला फायद्याची बघायला मिळेल. आणि कोणते पिकाविषयी पण म्हणजे वेगवेगळ्या पिकांविषयीसुद्धा आपल्याला माहिती ह्या चॅनलवरती मिळेल, तुम्हाला पाहायची असेल तर. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.